सगळ्यांच्या माझे दंडवत आपुलाले शुद्ध करा हित ते करावे देवाचे चिंतन करून मन एकविध किंवा शुद्ध भावे सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवावे सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा विठाला 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 प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेकरता घेतलेला अभंग साधकांचे मायबाप अनाथांचे नाथ अखिल विश्वाचे जगद्गुरु असणारे वैराग्य संपन्न महात्मे वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान होण्याचा बहुमान ज्या महात्म्याला मिळाला असे वैराग्य संपन्न श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा अभंग आहे. अभंगातून श्रीमंत तुकोबाराय तुम्हा आम्हासारख्या सर्वसामान्य आज्ञानी जीवाला उपदेश करतात. उपदेश करताना म्हणतात आता तरी पुढे हाची उपदेश. सर्वसामान्य जीवाला उपदेश आहे. काय उपदेश आहे? एका वाक्यात नका करू नाश आयुष्याचा. हे आयुष्याचा नाश नका करू. योग्य मार्गाने जीवन क्रमित करा. नरदेह प्राप्ती एकदाच आहे आणि त्या जगण्याचं सोनं करा, त्याचं साफल्य करा, सार्थक करा. हे सांगत असताना भाषा कशी आहे?
मनामध्ये कारुण्याचा भाव आहे, कळवळा आहे, ममत्व आहे, माया आहे, प्रीती आहे, प्रेम आहे. जेवढे म्हणून करता एका जीवाचे दुसऱ्या जीवाशी असणारे संबंध आणि त्या संबंधाच्या योगानं असणारी भावना ती करुणेची आणि दयेची भावना. त्या दयेमधून म्हणतात सकळांच्या पाया माझे दंडवत. तुकोबराय सारखे जगद विख्यात महात्मे तुम्हा आम्हा सारख्या आज्ञानी नीच जीवाच्या पाया पडले. नवे नवे दंडवत घातला. सकळांच्या पाया माझे दंडवत. दंडवत घालून काय सांगितलंय? एकच करा, आपुलाले चित्त शुद्ध करा. चित्त शुद्ध करा. त्या विकारापासून, वाईट वासनेपासून, असणाऱ्या षड विकारापासून त्या चित्ताला दूर करा. चित्ताला शांत करा, स्थिर करा. भगवान परमात्म्याच्या चरणामध्ये लागू द्या. का तर हित त्याच्यामध्ये, कशामध्ये? हित ते करावे देवाचे चिंतन. अनेक प्रकारचं चिंतन हे चित्त करतं. अनेक प्रकारचे विलास, अनेक प्रकारच्या कल्पना, अनेक प्रकारच्या विचारांचा दुर्विलास, संकल्प विकल्पांचा खेळ या चित्तामध्ये, मनामध्ये, बुद्धीमध्ये चालू असतो. या सर्व विचारांच्या खेळाला कुठंतरी आळा घाला, नियंत्रणात आला आणि त्याला कुठं घाला तर चिंतनामध्ये घाला. हित ते करावे देवाचे चिंतन. आणि हे चिंतन करत असताना मनाची अवस्था अनेक चित्त विभ्रांत अवस्था, ज्या अवस्थेमध्ये माणसाचं मन अनेक ठिकाणी जातं, अनेक ठिकाणी भटकतं, रानबैरी होतं, तर तशा प्रकारे त्याला विखुरू न देता त्याला एक ठिकाणी स्थिर करा. हित ते करावे देवाचे चिंतन. कसं करा? करोनिया मन एकविध. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. श्रोते हो, सज्जन हो, तुकोबाराय म्हणाले तुम्हा आम्हाला काय शिकवावं? मी माझ्यासारख्या माणसानं तुम्हाला काय शिकवावं? तुम्हाला तुमच्या आयुष्यातला लाभ, तोटा, हानी, नफा, भलं बुरं सगळं काय समजतं. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार. तुम्हाला लाभ समजतो आणि मग मी काय सांगावं? करा काय फार शिकवावे. आणि म्हणून करता तुमच्या चरणाला लागून सांगतो. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. विठाला 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 विठाला. एकच विनंती करतो, तिकडे बसलेले जेवढे माझे भाऊबंद सगळे आहेत ना, त्यांनी पुढे या, थोडं पुढे या. मध्ये गॅप टाकू नका. काय तिथनं रेल्वे जायचे का? या पुढं, थोडं पुढे या. काय प्रॉब्लेम आहे का तिथं? महिला येणार आहेत का? बरं ठीक आहे. विठाला विठाला श्री क्षेत्र निवाची वाडी, बोरवाडीची उपवाडी, बरोबर का? त्या गावची असणारी ही उपवाडी श्री क्षेत्र निवाची वाडी, तालुका माणगाव, जिल्हा रायगड. आणि भगवान श्रीरामांचे दास असणारे श्री हनुमंतराय केशरी नंदन यांच्या अधिवासानं पवित्र आणि पुनीत झालेल्या आपल्या या नगरीमध्ये सन 2001 पासून, म्हणजे आताचं बहुतेक 24वे वर्ष का 25वा रौप्य महोत्सवी दणदणीत दैदिप्यमान अतिशय शोभायमान सर्वांनी येऊन संपन्न करत असणारा हा या वर्षीचा हनुमान जन्मोत्सव रौप्य महोत्सव. या रौप्य महोत्सवाचे तुम्ही शिलेदार झालात, भागीदार झालात, हिस्सेदार झालात. गावकऱ्यांनो स्वतःसाठी टाळ्या वाजवा एकदा. ज्या हनुमंतरायांनी प्रभू रामचंद्राची सेवा केली, सीतेचा शोध करण्यासाठी ज्यांचा मोलाचा असा वाटा होता, नवे नवे ज्या हनुमंतरायाला महाकाव्य असणाऱ्या रामायणामधून बाजूला गेलं तर त्या रामायणामध्ये राम उरत नाही महाराज. असे असणारे दास्यत्व निकट हनुमंते केले, म्हणून जोडले रामचरण. असे हनुमंतराय आपल्या गावामध्ये आहेत. गेली 25 वर्ष त्यांचा आपण जन्मोत्सव या ठिकाणी साजरा करतोय. त्या जन्मोत्सवाला आपल्या भाषेत म्हणायचं म्हणलं तर वाढ दिवस. आताचा काळ एवढा खराब आला आहे, कुत्र्याचा वाढदिवस करते, मांजराचा वाढदिवस करते, मोटरसायकलीचा वाढदिवस करते. आमचे हनुमंतराय आहेत प्रत्यक्ष. शरण शरणजी हनुमंता
तुम्हा आलो रामदूता. त्या हनुमंतरायाला तुम्ही शरण जाऊन त्या लेकराचं, ते लेकरू कोणाचं आहे? आमचंच आहे. ते सुद्धा आमचंच कौतुकाचं आहे. आमच्या भारतभूमीचा तो आन बान शान प्राण असणारा प्रभू रामचंद्र आणि त्या प्रभू रामचंद्रांचा निकटवर्तीय सेवक असणारा हनुमंतराय केसरीनंदन, त्या हनुमंतरायांचा वाढदिवस आपण गेले 25 वर्षे मोठ्या उत्साहात संपन्न करत आहात. आजचा सप्ताहाचा मला वाटते दुसरा दिवस, उद्या काल्याचा दिवस. खरंच तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो, नाटकी करत नाही, मनापासून अभिनंदन करतो. कारण या हनुमंतरायाचा उत्सव तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळी, परिहारामध्ये जास्त वेळ द्यायचा नाही. आपण खरं तर तसे एनकेन कारणासाठी आपण मुंबईला निवासाला गेलात म्हणून सांगितलं. गावात फक्त आपले हे टोप्यावाले सगळे गावात आहेत आणि बाकीचे तरुण मंडळी सगळी मुंबईमध्ये आहात. परंतु तुम्ही मुंबईमधून असणारे चाकरमाने कामधंदा सोडून त्या भगवंतासाठी आलात आणि या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये हा सोहळा संपन्न करत आहात. खरंच तुमच्या ग्रामस्थांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. परिहारामध्ये अधिकचा वेळ न घेता समस्त ग्रामस्थ, परिसरातून आलेले सर्व गायक वृंद, गुणीजन मंडळी, वारकरी मंडळी, ज्येष्ठ मंडळी, आमच्या माता भगिनी सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. श्री संताची ये माता चरणा, श्री आवाज सोडणं जरा. संताची माथा चरणावरी, श्री संताची ये माता चरणावरी, श्री संताची माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. श्री संताची माथा चरणावरी वाजवत राहा. साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख विठाला 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 विठाला. जगद्गुरु जगवंत तुकोबाराय महाराज या अभंगातून तुम्हा आम्हा सारख्या सर्व सामान्य जीवाच्या कल्याणाचा विचार करतात. नवे नवे या विश्वामध्ये आपल्या कल्याणाचा विचार करणारं कोण असतं तर ते आपलं असतं. तुम्ही म्हणाल आमच्या कल्याणाचा विचार नात्यातली मंडळी करतात, घरातली मंडळी करतात, गावातली करतात, मैत्रीच्या नात्यातली मंडळी करतात, पुढारी आमचा कल्याणाचा विचार करतात. परंतु हा कल्याणाचा विचार लौकिक जीवनापुरता आहे, त्याला कुठं तर मर्यादा आहे, त्याच्यामध्ये कुठल्या तर प्रकारचा स्वार्थ आहे आणि त्याला एक प्रकारची सीमा आहे. परंतु संत महात्मे जो तुम्हा आम्हा सारख्या सर्वसामान्य जीवाचा कल्याणाचा विचार करतात, ते कल्याण म्हणजे आमच्या जीवाचं परिपूर्ण कल्याण. विठाला विठाला. तुम्ही म्हणाल आम्ही घरदारामध्ये सांसारिक जीवन जगतो, गावामध्ये मुंबई शहरामध्ये आमचं सांसारिक जीवन आहे. आम्हाला मदत करणारे, आमच्या वेळेला धावून येणारे, आमच्या पाठीशी उभारणारे, नवे नवे जेव्हा जेव्हा आर्थिक चणचण भासेल तेव्हा सुद्धा मदत करणारे अनेक जण आहेत. परंतु या केलेल्या मदती, हे दिलेले आधार हे हितल्या जीवनापुरतेच मर्यादित आहेत. या माध्यमातून तुमच्या आमच्या जीवाचा परम कल्याणाचा विचार होऊ शकत नाही. या तुमच्या सर्व प्रकारच्या उद्धाराचा, तुम्हाला या दुःखामधून मुक्त करण्याचा, त्या जीवाच्या कल्याणाचा आणि त्याला परमात्म तत्व प्राप्त करून अनेक जीवाच्या कर्णबंधनातून, अनेक प्रकारच्या पापामधून मुक्त करून आत्यंतिक आनंदी सच्चिदानंद अवस्था प्राप्त करून देण्याचा विचार जर कोणी केला असेल तर फक्त संत महात्मे. असे संत महात्मे या पृथ्वी तलावरती जन्म कशासाठी घेतात? उद्धराया आली
ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उदराया ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धराया आले दीनजना ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी नाम घेता वदनी दोष जाती असे संत महात्मे त्यांच्या पृथ्वी तलावरती येण्याचं मुख्य उद्दिष्टच तुम्हा आम्हासारख्या सर्वसामान्य जीवाचा उद्धार करणं आहे. येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंडी ते या पृथ्वी तलावरती आले त्याचं कारण तुम्हा आम्हा सर्वांना तारण करण्यासाठी नामा म्हणे यांनी तारिले पतित कीर्ती केली ख्यात ज्ञानदेव ज्ञानोबर आहे तुकोबर आहे नाथ महाराज नामदेव महाराज चोकोबर आहे निळोबर आहे आदी करून सकल संत यांनी जो या ठिकाणी विचार केला तो तुम्हा आम्हासारख्या सर्वसामान्य जीवाच्या कल्याणाचा विठाला काय गरज काय आहे त्यांना संत महात्म्यांना तुमच्या जीवनामध्ये ढवळाढवळ करायची तुम्हाला सांगण्याची उपदेश करण्याची तुम्हाला चांगला मार्ग दाखवण्याची गरज काय आहे. स्वार्थाच्या पोटी विचार जर केला तर त्यांनी जगदाकार ब्रह्माकार वैश्विक अवस्था प्राप्त केलेली आहे. मूळताच वैकुंठामध्ये निवास असणारे असे ब्रह्माकार अवस्था असणारे संत त्यांना तुमच्यावर उपदेश करण्याची आवश्यकता किंवा असा त्यांचा काय भाव करण्याचं कारण नाही परंतु येतो हिताचा कळवळा आहे. हे जन हा समाज चुकीच्या मार्गाने जातोय अज्ञानाच्या अंधकारामध्ये अडकलाय त्याला त्या अज्ञानामधून बाहेर काढून भक्तिरूपी ज्ञान तो दिव्य मार्ग दाखवून त्याला परमात्मा तत्वाची ओळख करून देणं साधू संतांच्या मनामध्ये येतं आणि त्या कळवळ्यापोटी ते उपदेश करतात. आता कोण कुणाला उपदेश करतंय आणि कोण कुणाचं ऐकतंय डोंबल्याचं कोण कुणाचं ऐकत नाही. सगळी दुनिया स्वार्थानं बरबटलेली आहे. संत महात्मे परोपकार जड जीवांचा उद्धार हीन दीन पापी दुबळ्या अज्ञान दुराचारी दुष्ट चांडाळ जगन्य अपराध करणाऱ्या दुराचारी लोकांचा सुद्धा उद्धार करतात. आणि आमची लोक स्वार्थापोटी लोकांचं घर जाळाय सुद्धा कमी करत. 2 बिड्या फुकी होते बिड्या फुकी आहे का कोकणात बिड्या फुकतात का हाय वाटतं मग झुरकं मारतात त्यांना तलब झाली की ते लावतात आणि ओढत बसतात. आमच्या पंढरपूर साईडला 2 बिड्या फुके होते गुरं राखायला जायचे. आमच्या पंढरपूर साईडला शेती बिती भव्य शेतातल्या त्या म्हशी राखायला जायच्या. म्हशी बघितल्यात का पंढरपूर साईडच्या लांब शिकाच्या तलवारीच्या पात्यासारख्या म्हशी ती बघूनच भ्या वाटते. म्हशी एवढी शिंगला त्या दोघांना सवय होती म्हशी चारायला जायच्या आणि माळावरती बसलं उग बिड्या फुकट चाकाट्या पिटत बसायच्या. एक कट्ट संपवायची बिड्याची दिवसभरात. योगायोगानं असं झालं एक दिवशी बिड्याची तल्लब त्यांना झाली आणि तल्लब झाल्यानंतर त्यांनी आता कार्यक्रम सुरू केला. चला म्हणले बसा महाराज बिड्या फुकू दोघं जण फुकत बसू झुरके मारत बसू म्हणले. मग गंमत अशी झाली दोघांकडे 2च बिड्या होत्या त्यांच्याकडे एकच काड्याची पेटी होती आणि एका काड्याच्या पेटीत एकच काडी होती. बिड्या किती 2 वाढणारे काड्याच्या पेटीत काडी किती एक घोटाळा आहे का नाही. एकच बिडी पिटली तर त्याला त्याच्या तोंडाकडे बघत बसावं लागत. म्हणून करता त्यांनी दोघांनी ठरवलं आता एकाच काडीवर ॲडजस्टमेंट करायची आहे. बिडी कशी तर पेटवायची. मी स्वार्थ सांगतो या
स्वार्थ आहे का? आणि मग आता कसं पंखे छान लावलेत तुम्ही इथं कोकणात दमट हवामान असल्यामुळं, तसं तिकडं ते वाऱ्याचा दिवस होतो, मे महिना होता, ढगांचा गडगडाट वगैरे, आणि ते कावदान सुटायचं. आणि मग त्यांनी एक शक्कल लढवली, म्हणले आता ही काडी जर वायाला गेली, तुला बी बिडीवाडा मिळायची नाही, मला बी मिळायची नाही, त्यापेक्षा एक डोकं चालू म्हणला. त्यानं धोतर घातलं होतं, ती धोतर असं वर कर म्हणला. धोतर वर केल्यावर काय होईल, त्याला वारं नाही लागणार. आणि त्यानं काय केलं, ती दोघं जण धोतरामध्ये दोघं जण आली अशी, आणि म्हणजे तू पण बिडी धर, मी पण धरतो, मी अशी लावतो. पण घोटाळा असा झाला, त्यातल्या एकाला दाढी लांब होती, अशी लांब दाढी वाढवलेली होती बरं, त्याच्या तोंडात बिडी होती. हा, आणि ही जी काडी वाढणारा होता ना, त्यानं काडी ओढली, वारं आलं, वारं आल्यामुळं धोतर बी गेलं तिकडं खाली, आणि ती जी काडी लावलेली होती ती भिडीला लागायची आधी लागली दाढीला, ती चरचर 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 जळत चाललो. आवाज आला, चर्र येतो का नाही आवाज जळल्यावर, सर्र आवाज आला, त्याची बिडी तोंडातनं पडली, ती मेलो मेलो करायला. ही समोरचा पट्ट्या, हे जी दाढी जळती, दाढी इजवायची का नाही, ही दाढीला खालनं बिडी लावतोय. हे जी दाढी जळी तर चालल, पण माझी बिडी पेटली पाहिजे, मला झुरका वाढाय पडला पाहिजे, असा आताचा अज्ञानी, असा असणारा स्वार्थी जीव. लोकांचं घर जळलं तर चालल, लोकांची वाट लागली तर चालल, दुसऱ्याचं वाटोळं झालं तर चालल, पण माझी पोळी भाजली पाहिजे, हा स्वार्थाचा विचार आहे. परंतु हा स्वार्थाचा विचार संत महात्म्यांनी कधीही केला नाही. संत महात्म्यांनी आपल्या जीवाची राखरांगोळी केली. संसाराच्या नावे घालून संसाराच्या नावे घालून या शून्य आणि वाढता हा पुण्य धर्म केला. संत महात्म्यांनी स्वतःच्या संसाराची राख रांगोळी केली, घरात दारावर तुळशी पात्र ठेवलं आणि जगाचं कल्याण करण्यासाठी स्वतःचा देह समर्पित केला. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी. ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, नाथ महाराज चोकोबर आहे, आधी करून ज्ञानोबर आहे पासून ते निळोबर आहे पर्यंत आलेली सकल संत मंडळी त्यांच्या आयुष्याचा विचार केला. आणि आपल्या आयुष्याचा विचार केला तर आपलं जीवन लय भारी आहे. वरनं फॅन, खाली गादी, खायला पंचपक्वानाचं अन्न, घालायला ह्यांना साड्या सगळ्या चांगल्या चांगल्या, ह्यांना चांगले चांगले ड्रेस. मी बी तुमच्यातच आलो. सगळ्या प्रकारचे भोग, सुख सोहळे, अनेक प्रकारचे प्रवास, तीर्थाटन, फिरायला मौज मजा, अशा प्रकारचं शौकीन जीवन आपलं आहे. संत महात्म्याच्या जीवनाचा जर विचार केला तर कन्या भाकरीचे खाणे. काय खाल्लं त्यांनी? कन्या भाकरीशिवाय काय खाल्लं नाही. गाठी राम नाम घेणे, कोप मोडकी जर्जर. तुकोबाराय म्हणतात माझं घर मोडकं आहे. पांघरायला जर विचार केला तर आम्ही आकाश पांघरतो. आम्ही या धरणी मातेचं अंतरून केलं आणि आकाश पांघरलं. संत महात्म्यांनी त्यांच्या जीवामध्ये सुखाचे सोहळे, शौकीन विलासी जीवन जगले नाहीत.
सर्वसामान्यांना दिशा देण्यासाठी त्यांनी मार्ग घालून दिला. मार्ग दावनी गेले आधी दयानिधी संत ते, आणि तेनेची पंथे चालो जाता न पडे गुंता कोठे काही. स्वार्थी जीव स्वार्थानं बरबटला. कोण काय विचार करल या कलियुगामध्ये याचा नियम आपल्याकडं आहे. दुसऱ्याचं सोडून द्या, आपलंच मन इतकं हलकट आहे ना, ते कधी कुठला वाईट विचार करल ह्याचा सुद्धा आपल्याकडे नियम नाही. मनाची धाव इतकी विचित्र आहे. ते आत्ता हित आहे तर अमेरिकेत जाऊन येईल. फक्त अमेरिका आठवा, जाऊन आला अमेरिकेला. एका क्षणामध्ये मन धावतंय, आणि त्या धावणाऱ्या मनाला आपण स्थिर करता आलं पाहिजे बरं का. तुकोबराय म्हणतात, माझ्या मनाला गो छंद नित्य नित्य गोविंद छंद नित्य गोविंद गोविंद माझ्या मनाला छंद. या मनाला छंद तुझ्या नामाचा लागावा, तुझ्या सेवेचा लागावा. आणि या मना तू इतका हलकट आहेस. तुकोबराय सांगतात, मना तू इतका हलकट आहेस, तुझी धाव इतकी विचित्र आहे की त्या मनामधून कधी दुर्बुद्धी येईल आणि दुर्विलास वाईट कर्म करण्याची वासना कधी येईल हे आपल्याला सांगता येत नाही. म्हणून करता तुकोबराय ठिकाणी म्हणतात, दुर्बुद्धी ते मना, हे मना दुर्बुद्धीपासून वाचव. लोकांचं वाईट करण्याची मनामध्ये वासना येऊ नये. मोहामध्ये पडून जी वस्तू माझी नाही ती मला मिळण्यासाठी वाईट कर्म माझ्या हाताकडून घडू देऊ नकोस. चुकीचे विचार माझ्या मनामध्ये येऊ देऊ नकोस. लौकिक कर्म करत असताना धन मिळवायचं आहे तर ते धन मिळवण्यासाठी लोकांच्या मुंड्या मुरगाळून, लोकांना फसवून आणि लोकांच्या धनावर डोळा ठेवण्याची माझ्या मनामध्ये वासना येऊ देऊ नकोस. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे सोचकारे. धन मिळवायचं आहे तर ते शुद्ध भावानं, उत्तम व्यवहारानं, कुठल्याही प्रकारच्या टेबलाखालचे व्यवहार न करता, भ्रष्टाचार न करता, वरनं एक बोलायचं ना आतनं एक बोलायचं, लबाड्या करून ते धन मिळवायचं असं कर्म करण्यापेक्षा शुद्ध धन जोडा. अशा प्रकारे त्या मनाला संत महात्म्यांनी जेव्हा जेव्हा त्यांच्या मनामध्ये विचार आला तेव्हा तेव्हा त्या मनाला ओढून धरण्याचा, नियंत्रणात आणण्याचा, कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला. विठाला 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 सुद्धा श्रोत्याच्या मनामध्ये कुठला विचार येईल सांगता येत नाही. हित बसताना विचार घरातला करता. आता हित बसला, निम्मे अर्ध्याचं लक्ष मुंबईत आहे. उद्याची ट्रेन किती वाजता असेल, मग मला जॉबला जाताना टायमात सापडल का, तिथं डबा माझा वेळेवर येईल का, मग ती मैत्रीण उद्या माझ्यासाठी काय आणल, हे मनाचे दुर्विलास. एक आजीबाई भेटली मला कीर्तनात. ऐका, कीर्तनात अशी हसायची, टाळ्या काय वाजवायची. लोका म्हणलं श्रोता एक नंबर मिळाला बरं का. तुम्ही एवढे 200 बसलायत ना, ह्यातला कोणता श्रोता ऐकतो हे आम्हाला इथं बसून कळतं. लक्ष. आणि ती आजी चांगला ऐकायची बरं का. तिच्या मनामध्ये भाव यायचा. कीर्तन झाल्यानंतर आजीबाई आली पाया पडायला, रामकृष्णारी महाराज. काय आजीबाई म्हणलं, तुम्ही कीर्तन ऐकलं, तुम्ही रडायचाव काय, टाळ्या काय वाजवायचा, आणि असं मोठमोठ्यानं अंग का हलवायचा. तुमच्यासारखा श्रोता मला भेटला बरं का, धन्यवाद आहे. तेवढं बोलल्यावर म्हणली, कुठलं र बाबा म्हणली, त्याचं कारण वेगळंच आहे म्हणली. कारण काय आहे, कीर्तन ऐकलं ना. कशाचं कीर्तन ऐकती म्हणली. त्या टायमाला मला जरा दाढी जास्त होती. म्हणली, बाबा तुझ्यासारखाच एक बोकाड घरात पाळला आहे म्हणली. त्या बोकडाला अशी मोठी दाढी आहे आणि ती रोज असा टकडाक उड्या मारतो, आणि तू इथं नाचायला लागला की मला त्याचं ध्यान यायचं, मला आनंदाच्या उखड्या फुटायच्या. आता काय मी कीर्तन करावं का आजीबाईच्या थोडं डोकं बडवावं म्हणलं. मी कीर्तन करतोय तिला माझ्यात तिचा बोकोड दिसतोय.
कसे असे श्रोते मिळल्यावर महाराज कसं व्हायचं आमच्या संतांचं सेवेकऱ्यांचं. बरं का, एक बाई कीर्तन झाल्यावर भेटली आजीबाई, म्हणली महाराज चला घरी, म्हणली चहा प्यायला. नेलं मला चहा प्यायला, चहा दिला, लागली गारानं गायला, सगळं चांगलं आहे म्हणली. अजून एकदा चहा आणला, अर्धा तास बसवलं, म्हणले अजून एकदा चहा प्या. एकच म्हणायची सगळं चांगलं आहे, एकच शब्द म्हणायची सगळं चांगलं आहे. म्हणलं म्हातारे पुढचं बोल की, मग अडचण काय आहे तुला? तसं नव्ह रे बाबा, सगळं चांगलं आहे. मग अडचण काय सांग म्हणली. मग तिनं सांगायला सुरुवात केली. पहिला पोरगा इंजिनियर आहे, पुण्यात नोकरीला आहे, सगळं चांगलं आहे. वाक्य आलं, सगळं चांगलं आहे. म्हणलं पुढं काय? मग दुसरा पोरगा पुण्यामध्ये, त्याचा व्यापार मोठा धंदा आहे, सगळं चांगलं आहे. सगळं चांगलं आहे म्हणलं की मला बरं वाटायचं, पण ही जी अडचणच काय काढायची. तिसरा पोरगा 50 एकर शेती आहे, बंगला बांधलाय, 4 ट्रॅक्टर आहे, तर सगळं चांगलं आहे. म्हणलं जाऊ पंढरपूरला आता. म्हणून सांगच ना पुढचं काय. सगळं चांगलं आहे म्हणली. पहिला पोरगा इंजिनियर आहे, नोकरीला आहे, दुसरा पोरगा व्यापारी आहे, त्याचं सगळं चांगलं आहे, तिसरा पोरगा शेतकरी आहे, 50 एकर ऊस आहे, सगळं चांगलं आहे. मला अडचण काय आहे म्हणली. अडचण चौथ्या पोराची. सांगा की म्हणलं. सांगू का नको, खरंच सांगा म्हणलं. सांग म्हणलं म्हातारे, काय तुला बोलायचं ती. म्हणली पहिला पोरगा इंजिनियर आहे, सगळं चांगलं आहे, दुसरा पोरगा व्यापारी आहे, सगळं चांगलं आहे, तिसरा पोरगा शेतकरी आहे, सगळं चांगलं आहे, पण चौथा तुझ्यासारखा बुवा झालाय ना, गावोगावी कीर्तन करत बोंबलत फिरतो म्हणली. आता आम्ही बोंबलत फिरतोय म्हणजे ती कीर्तनकार झालेला पोरगा हे तिच्या मनामध्ये ते वाईट वाटतं, तिला सांसारिक जीवन जगावं असं तिला वाटतं. सांगण्याचं तात्पर्य मनामध्ये कुठला दुर्विलास येईल सांगता येत नाही. विठाला अशा अज्ञानी पद्धतीनं विचार न करता, अहंकार मनामध्ये न बाळगता सर्व भावानं दास होता आलं पाहिजे. आपलं तन मन सगळं काय देवाच्या चरणी अर्पण ज्याला करता आलं त्याला भक्तियोग सिद्ध झाला. लक्षात ठेवा, तन मन धन 3 गोष्टी आहेत. तन नकापासून केसापर्यंत असणारा देह, तन मन. हे मन कुणाला दिसलं नाही, परंतु ते आहे, ते काम करतं. तन मन आणि आपल्याकडे असणारी संपत्ती धन, सर्व काही परमेश्वराच्या चरणी अर्पण करा. कारण ह्यातली एकही गोष्ट आपल्या सोबत येणार नाही. सगळे एक दिवशी इथंच टाकून त्या शरीराची माती करायची. पण हे जर आपण अर्पण जर केलं तर आपला भक्तियोग निश्चित झाला. विठाला विठाला. काही लोकांना धनसंपत्तीचा एवढा अहंकार आहे महाराज. कीर्तनाला गेलो की आम्हाला सांगत बसतात, महाराज हो का 5 मजली बिल्डिंग. मी म्हणलं काय बोकांडी घेऊन जायचं आहे का मेल्यावर. हा, एका बाईनं अंगठी विकत घेतली. किती? 2 ग्रॅमची घेतली. असं अंगठी विकत घेतली. आणि अंगठी विकत घेतल्यावर ह्यांना तुम्हाला सांगू का, एवढ्या हौसा आहेत ना घ्यायचं. ती घेतल्यावर लोकाला दाखवीत फिरायचं. गल्लीत दाखवत्याल, पाहुण्यारा वेळेत दाखवत्याल, कामाच्या ठिकाणी दाखवत्याल. दाखवल्यानंतरच समाधान. तिनं अंगठी घेतली, घातली, तालुक्याच्या बाजारला गेली, जाईल तिथं म्हणायची बटाटी कशी, बटाटी कशी, वागी कशी, वागी कशी. घ्यायच्या तर नावानं बोंब, फक्त बोट फिरवायचं पुढं, जेणेकरून त्या भाजी विकणाऱ्या मायण्याने विचारलं पाहिजे, बाया 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 केवढी अंगठी घेतली, मग हिला समाधान वाटलं. झालं असं अख्ख्या बाजारात हिंडली, पण अंगठी कुणी घेतली तिला विचारलंच नाही. संध्याकाळी तिला झोप लागना. अहो ह्यांच्या मनात कधी काय विचार येईल सांगता येत नाही. आता ह्यातल्या मधली एक गोष्ट सांगतो. एक प्रियकरण एक प्रियसी बागेत फिरायला गेली. आता फिरायला गेल्यावर ती म्हणली माझ्यासाठी काय करणार. हमखास म्हणतात हे माझ्यासाठी काय करणार. ती म्हणला काय पण करीन, जीव देईन. जीव काय देऊ नको म्हणली, पण एक काम कर. बागेत बसली होती, तिथे एक झाड आहे, त्या झाडावर चढ आणि तोड आणलं. ही म्हणली 4.5. हा 4.5 म्हणजे 450 रुपयाला तोळ्याची अंगठी घेतली. आता त्या कुत्र्याला काय माहिती हिचं सोनं 4.5 तोळं. पण गावातल्या कोणी सुद्धा विचारलं नाही. लक्षात ठेवा. संध्याकाळी घरी गेली, तिला झोप लागना. गावातल्या एकानं सुद्धा विचारलं नाही अंगठी किती आणली, किती ग्रॅमची आहे. बरं का, तिला झोप लागना. डोकं भन 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 करायला लागलं. आणि त्या टेन्शनमध्ये हिनं घराला लावून दिली आग. स्वतःच्याच घराला आग लावून दिली. आग लावून दिली आणि बसली बोंबलं ठोठो. घर जळलं, घर जळलं, घर. कशासाठी? अंगठी कोणी विचारली नाही.
गावातली सगळी लोक आली, पाणी टाकायला लागली, वाचवा, अग्निशमन दलाला बोलवा बोलवा बोलवा. तेवढ्यात एक म्हातारी आली, तिचं डोळं पुसायला लागली आणि डोळं पुसता पुसता म्हणली, अगं बाया अंगठी कावा घेतली ग? म्हणली, मेले, सकाळी विचारलं असतं तर घर कशाला जाळलं असतं. काय सांगायचं आहे, कुणाच्या मनामध्ये काय विचार येईल सांगता येत नाही. कोण कुठल्या प्रकारे आचार करल, कर्म करल, कुठल्या मार्गाने जाईल सांगता येत नाही. म्हणून करता हा मार्ग दाखवून देण्यासाठी संत महात्मे या विश्वामध्ये आले आणि संत महात्म्यांनी आपल्याला उपदेश केला आणि उपदेशामध्ये सांगितलं, आता तारे पुढे हाती उपदेश. आता पुढे तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याच्या. श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय महाराज तुम्हा आम्हा सारख्या सर्वसामान्य सांगतात, सर्वसामान्य जीवाला सांगतात, हे आता तरी ऐका, आता सावध व्हा, झोपेतून उठा, उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, सुखवी व्यथा जन्माच्या. आता उठा, जागे व्हा, वेळ फार थोडी राहिलेली आहे. घडी घडी काळ वाट याची पाहे,
ह्या मंडपामध्ये बसणाऱ्या कुणी पण सांगावं महाराज आम्ही अमरत्वाचा पट्टा घेऊन आलोय, मी मरणारच नाही, सगळी पृथ्वी संपल परंतु मी जिवंत राहील असं चिरंजीव राहील असं कोण आहे का? अहो तो काळ असा टपलाय ना, तो कुणाला कधी खाईल सांगता येत नाही. लक्षात ठेवा. एक जेवाय बसला होता असा, भाजीमध्ये हात घातला, चपातीचा तुकडा काढला, त्या भाजीत बुडवला आणि तोंडामध्ये घालणार इथपर्यंत घास गेला तोपर्यंत खलास, यात्रा समाप्त. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. जागे व्हा, भगवान परमात्म्याच्या चरणाला लागा आणि भगवान परमात्म्याची चरणाची जर भगवान परमात्म्याच्या अवस्थेची जर प्राप्ती करायची असेल तर संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती गवाही. देवाच्या डोक्यावर जाऊन 1000 वेळा डोकं जरी आपटलं तर देव दिसणार सुद्धा नाही. भेटायचं तर सोडा, स्वप्नात सुद्धा येणार नाही. स्वप्नामध्ये काय येतं आपला विचार करा, आपल्या स्वप्नामध्ये काय येतं याचा विचार करा. अनेक जण मला भेटतात, महाराज माझ्या स्वप्नात काळ सर्प येतो, फुसफुस फुसफुस. एक आमच्या माता माऊली सांगतात, महाराज एक आलीन मला म्हणली, महाराज माझ्या स्वप्नात सारखी चिटकीनी थी, झोपूच देत नाही. कुणाच्या स्वप्नात चिटकीनी येतात, कुणाच्या स्वप्नात चांडाळणी येतात, कुणाच्या स्वप्नात पिशाच येतं. कारण का? अनेक जन्माचं पाप, अनेक जन्मामध्ये हा देह हा जीव ज्या देहामध्ये होता त्या देहामध्ये केलेली कर्म, त्या कर्मामध्ये इतरांना दिलेला त्रास आणि तो त्रास संचित रूपानं आपल्या पाठीशी असतो. अशा प्रकारचे जीव तुम्हा आम्हाला त्रास देतात. संत महात्म्याच्या स्वप्नात असलं काही येत नाही. आपल्या स्वप्नात भूत पिशाच तसली येतात. संत महात्म्याच्या स्वप्नामध्ये जागृती स्वप्नी पांडुरंग जाग पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग. संत महात्म्याच्या मनामध्ये ध्यानामध्ये चित्तामध्ये अखंड परमात्म्याचं नामचिंतन आणि ती भगवंताची सेवा होती म्हणून करतात. त्यांच्या स्वप्नात सुद्धा देवाला विठाला विठाला भगवंताची करण्याकरता कलियुगामध्ये एकच मार्ग सांगितला. कोणी तपश्चर्या करत असेल, कोणी उपवास करत असेल, कोणी ध्यान धारणा करत असेल किंवा कोण वेगळ्या प्रकारे देवाची उपासना आराधना चुकीच्या मार्गाने करत असेल, हे सगळे मार्ग या कलियुगामध्ये फोल ठरले. सगळ्या प्रकारचे अनेक प्रकारची साधनं सगळी लयाला गेली आणि एकच साधन कलियुग. नारायण देव नारायण
करावे काय कीर्तन आणि तेने नारायण देल भेटी. या कलियुगामध्ये भगवंताच्या प्राप्तीचं साधन भगवंताचं नामचिंतन, भगवंताच्या गुणाचं लीलेचं वर्णन, याच फक्त माध्यमातून भगवंताची प्राप्ती कलियुगामध्ये वरदान दिलेलं आहे. इतर कोण कुठला मार्ग करत असेल तर तो देवदेव नाही, ते दैवी कर्म नसून प्रत्यक्ष राक्षसी कर्म आहे. अनेक दैत्य प्रवृत्तीचे लोक बोकडं काय कापतात, कोंबडे काय कापतात आणि सांगतात देवदेव केला. मला एक जण भेटलं, म्हणजे महाराज आमच्या घरी देवदेव आहे, चला. आता देवदेव म्हणल्यावर आम्हाला नादच देवाचा. मी गेलो त्याच्या घरी, देवदेव काय आहे बघायला गेलो तर तिचं उलट टांगलं होतं. म्हणजे ही देवदेव आहे होय असलं. ही देवामध्ये बसतं का? देव ही कल्पना शुद्ध आहे, आनंदी आहे, नित्य आहे, निरामय आहे. आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियांचे ते हे समचरण साजिरे विठेवरी. धन्य भीमा तिरी विठ्ठल रूप विठाला विठा. या प्राप्त करण्यासाठी साधू संतांची सेवा, साधू संतांच्या चरणाला लागल्यानंतर आपोआप संत महात्मे देवाची प्राप्ती करून देतात. विधानसभेचं तिकीट आमदार पदाचं जर पाहिजे असेल तर त्या पक्षाच्या मुख्य नेत्याजवळ ज्याचा वशील आहे त्याच्या घरात जाऊन बसावं लागतं घेऊन. रिकाम्या हाताने नाही. आपल्या चिंतनाचा तो विषय नाही. ज्याला तिकीट पाहिजे, आमदारकीचं असू द्या, पंचायत समितीचं झडपीचं असू द्या किंवा ग्रामपंचायत सदस्यत्वाचं असू द्या, पार्टीच्या लीडरकडे जाऊन त्याला विनवण्या करावं लागतात, गयावया करावं लागतात. कारण का? त्याच्याकडे त्या मधल्या माणसाचा वट असतो. वट शब्द आहे का तुमच्याकडे? का नाही? आहे का? नाही का? वट म्हणजे त्याच्याकडे चालतं त्याच्याकडे. आणि असा व्यक्ती धरावा लागतो, तो त्या आमदाराला सांगतो ह्याला तिकीट दे म्हणून. तसं देवाकडे वट्ट कुणाचं आहे तर आमच्या संतांचं आहे. तुम्ही आम्ही देवाची प्राप्ती करण्यासाठी काही करा, देव सहजासहजी तुमच्याकडे येत नाही. परंतु त्या संत महात्म्यांच्या चरणाला जर आपण गेलो तर संत महात्मे त्या लेकराला कशी आई कडेवर उचलून अलगद घेते, तसं संत महात्मे तैसे मज येते सांभाळीत. ते तुम्हा आम्हाला त्यांच्या चरणावर सद्भावना आपण टेकलो की देवाजवळ नेतात. संत पायी माथा धरिता सद्भाव तेने भेटे देव आपोआप. त्या देवाची प्राप्ती करण्यासाठी एकच मार्ग सांगितला, साधू संतांची सेवा, भगवंताचं नामस्मरण आणि नामचिंतन. विठाला विठाला. पैशाच्या माध्यमावर आणि धनाच्या माध्यमातून भोग विकत घेता येतात. पैशाच्या ताकदीवर साधनं विकत घेता येतात. पैशाच्या ताकदीवर संपत्ती जमा करता येते. नवे नवे पैशाच्या ताकदीवर माणसं सुद्धा विकत घेता येतात. परंतु पैशाच्या ताकदीवर नामस्मरण प्राप्त करता येत नाही किंवा देवाची प्राप्ती करता येत नाही. देवाला जर प्राप्त करायचं असेल तर त्या ठिकाणी पैसा काम करत नाही, धन दौलत काम करत नाही, तर त्या ठिकाणी मनामध्ये असणारा भाव, भावे विन देव न कळे निसंदेह, मनामध्ये असणारा भाव तुम्हाला त्या देवापर्यंत नेऊ शकतो. काही न लगे
ताकदीवर देव आपला होईल, आपण देवाचं होईल. संत महात्मे सांगतात काही लागत नाही, काही न लगे. धन लागत नाही, दौलत लागत नाही, मोठेपणा लागत नाही, कुठल्याही प्रकारची साधनं लागत नाही. एकच मनामधला भाव, काही न लगे एक भावाची कारण. तुका म्हणे आन विठोबाची. तुकोबर आहे, शपथ घेऊन सांगतात माझा अभंग सुंदर आहे बरं का. सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. करिता बरोबरी दुरावसी, दुरी भवाची पुरी व्हावसी. काही न लगे एक भावाची कारण. तुका म्हणे आन विठोबाची. विठाला विठाला. आयुष्यामध्ये सर्व भोग मिळतील, सुंदर नरदेह मिळेल, नट्टापट्टा करायला सौंदर्य प्रसाधन मिळतील, हजारो ब्युटी पार्लर पडल्यात, अनेक प्रकारचे भोग पडलेत, अनेक प्रकारची साधनं, अनेक प्रकारची वस्त्रालय, दुकानं. प्रेम करायला सगळ्या व्यक्ती, सगळे भोग, साधन संपत्ती सगळं मिळेल आणि ते प्राप्त होईल. परंतु हे सगळं प्राप्त असताना सुद्धा त्या देहाला, त्या जीवाला, मग तो स्त्री असो अथवा पुरुष असो, सगळं काही संसारिक जीवातलं प्राप्त आहे. परंतु त्याच्या जीवनामध्ये जर भक्ती नसेल तर त्या जीवनाला तो कुबाराय म्हणले जाळून टाका. जळो त्याचे जाले पण सुकायचं नाही, सुकायचं नाही. जळो जळो त्याचे असल्या जगण्याला आम्ही दोष देतो. तशा जीवांचं जगणं चुलीत गेलं. जळो त्याचे जाले पण न देखीजे समचरण. आपल्या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला येऊन अनेक लोक असं बघितली, महाराज आम्ही अजून पंढरपूरच बघितलं नाही. हसून सांगते तो, महाराज अजून पंढरपूरला गेलाच नाही. बोल तू जगलाच कशाला एवढ्या दिवस. तो कुबाराय म्हणाले जळो त्याचे जाले पण. त्याचं जगणं मेल्यासारखं आहे. न देखीजे समचरण. ज्ञानोबराय सुद्धा एक छान सांगतात, माझी भक्ती विन जळो त्याचे आगा आगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. ज्ञानोबराय देव परमात्मा ज्ञानोबरायला गीतेमधून त्या ठिकाणी अर्जुनाला उपदेश करतात. घातली तालुक्याच्या बाजारला गेली, जगतात. माझी भक्ती विन जळो त्याचे जाले पण आगा पृथ्वीवरी पाषाण. असे जगणारे लोक म्हणजे त्यांची तुलना दगडासारखी केली. पृथ्वीवरची दगड, त्या दगडाला काय भक्ती कळते, ज्ञान कळतंय का, भगवंताचं नाम चिंतन आहे. परंतु आपण चालते बोलते दगड आहे, लक्षात ठेवा. तुकोबराय एक ठिकाणी म्हणतात, ज्यांच्याकडे भक्ती नाही, भाव नाही, साधू संतांची सेवा नाही, ते नाही तरी काय थोडी श्वान सुकुरे बापुडी. असे भक्तीशिवाय जगणारे लोक कुत्र्या, मांजराचं, डुकराचं त्यांना तुलना केली. विठाला विठाला. आणि म्हणून या जीवाच्या परम कल्याणासाठी त्यांच्या आयुष्यामध्ये देव यावा, निश्चिंती यावी, शांती यावी, स्थैर्य यावं, प्रेम यावं आणि सर्वतोपरी तो जीव आत्यंतिक दुःखातून निवृत्त होऊन परमानंदाची आत्यंतिक आनंद अवस्था, नाम मोक्ष, नाम परमात्मा तत्वाची प्राप्ती त्याला प्राप्त व्हावी. म्हणून करता संतांच्या हृदयामध्ये कळवळ आहे, प्रेम आहे, वात्सल्य आहे, करुणा आहे. आणि त्या करुणेपोटी, त्या दयेपोटी संत महात्मे सांगतात, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. आणि हे सांगत असताना त्या ठिकाणी जी भूमिका संत महात्म्यांनी घेतली ती सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शिद्ध. कुबराच्या मनामध्ये एवढा कळवळा निर्माण झाला की जसं मायेच्या पोटी लेकराप्रती कळवळा असतो. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त
आयसी कळवळ्याची जाती करीला भावेन प्रीती. तो कळवळा तुकोबारांच्या मनामध्ये निर्माण झाला. म्हणून करता तुकोबारांनी स्वतःचं संतपण विसरलं, स्वतःचं मोठेपण विसरलं, स्वतःचा अधिकार विसरला आणि तुम्हा सारख्या मूर्खांच्या आज्ञेच्या पाप्यांच्या चरणाला लागून ते म्हणले सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा विठोबा. आपुलाले चित्त शुद्ध करा विठाला मनुष्याची वाणी आणि मनुष्याच्या मुखामधून निघणारे शब्द हे त्याच्या आयुष्यावर खूप परिणाम करत असतात. वाणीचे दोष आहेत निंदा, टवाळी, द्वेष, लबाडी. त्याचा बोंबाबोंब प्रचार करत बसा ही चाडी झाली. आपल्या मुखामधून कुणाची चाडी होणे. एखादा चांगला कर्म करायला लागला त्याला म्हणा हसायचं. आता तू ह्याला आधी लागला काय महाराज, आम्हाला तर एवढे टावाळी करणारे भेटतात. मी चाललो होते एक दिवशी पोरांना घेऊन कीर्तनच्या असणाऱ्याला सुद्धा आपल्याविषयी प्रेम निर्माण व्हावं. आणि अशा प्रकारे ज्यांच्या मुखामध्ये पवित्र शब्द आहेत, पवित्र विचार आहेत, आचार शुद्ध आहे, कर्म शुद्ध आहे, व्यवहार चोख आहे, जीवनामध्ये पारदर्शकता आहे, असे असणारे जीव त्यांच्या मुखामधून निघणाऱ्या शब्दामुळं त्यांचा देह पवित्र झाला, वाणी पवित्र झाली आणि त्यांच्या मुखामध्ये असणारं भगवंताचं नाम जोवदे अच्युत सर्व काळ वाणी
पवित्र देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या देव चिरज चरणीची माती धावत चालती मागे पुढे काय त्या वेगळे उरले अनेक वैकुंठ नायक जयाकंठी तुका म्हणे देव भक्ताचा संगम तेथे ओग नाम त्रिवेणीचा असे असणारे भक्त मुखामध्ये पवित्र वाणी असणारे जगाच्या कल्याणासाठी कष्ट घेणारे आपला देह झिजवणारे सर्वतोपरी विश्वाच्या कल्याणाच्या हेतून या ठिकाणी कार्य करणारे संत महात्मे सांगतात सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. अजून काय सांगतात आपलं हित सांगितलं हित ते करावे देवाचे चिंतन करोन या मन एकविध त्या परमात्म्याचं चिंतन करावं. आपला गाव तसा म्हणलं तर मग हनुमंतरायाचा भक्त असणारा आणि असे हनुमंतराय ज्यांचा आज वाढदिवस आणि त्या वाढदिवसाच्या योगानं त्या जन्मोत्सवाच्या योगानं तुम्ही गेले 3 दिवस झालं भव्य दिव्य असा हा उत्सव संपन्न करत आहात. काय अधिकार आहे त्यांचा बरं का त्यांचा अधिकार शरण शरण जी हनुमंता शरण 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 जी हनुमंता हनुमंतरायाच्या चरणाला लागतात आणि म्हणतात हनुमंतराय मला सांगा तुम्ही शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता. काय विचारलं काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या शुभटा शूर आणि धीर स्वामी काजे तू सादर. हनुमंतराय या विश्वातले सगळ्यात मोठे आद्य भक्त म्हणजे हनुमंतराय. भगवंताचे आद्य सेवक हनुमंतराय आद्य संत हनुमंतराय आणि निष्ठेची सेवा करणारे निष्ठावंत असणारे पाईक जर कोण असतील तर हनुमंतराय आहेत. दास्यत्व निकट हनुमंते केले म्हणून जोडिले रामचरण. त्या दास्यत्वाचा हरीच्या दासाचा अत्युच्च उत्कट पराकोटीचा नमुना म्हणजे हनुमंतराय. भगवंताच्या कामाला धावून येणारे नवे नवे जिथं जिथं राम तिथं तिथं हनुमान. विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपी सतिहु लोक उजागर. रामदूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुतनामा. चारो जुग परताप तुम्हारा है प्रसिद्ध जगत उजियारा. 4 युगामध्ये द्वापार कली त्रेता सत्य 4ही युगामध्ये प्रतापी परमप्रतापी असणारे महाबली असणारे हनुमंतराय आहेत. आणि या हनुमंतरायांनी प्रभू रामचंद्रांच्या सेवकाच्या निमित्तानं जेव्हा सीतेचं हरण केलं त्या हनुमंतरायाची शक्ती इतकी आगाध आहे. ते ज्ञानवंत आहेत भक्तीचे अत्युच्च पुतळे आहेत.
महाबली आहेत, महापराक्रमी आहेत, महावीर्यवान, महाधैर्यवान, तेजपुंज असणारे शंभू महादेवाचे अवतार असणारे हनुमंतराय लंकेमध्ये जाऊन सीताचा शोध करण्यासाठी जेव्हा भारतामधून लंकेमध्ये उडी टाकायचं ठरलं तेव्हा हनुमंतरायाला सांगितलं प्रभू रामचंद्राने जावा तिकडं उडी मारा. हनुमंतरायांनी जी अशी उडी मारली लंका राहिली माघार. हनुमंतराय 7 वेळा पुढे गेले. एवढी ताकद हनुमंतराय. तिथं गेल्या तिथं लंका बी नाही, सीता बी नाही, काहीच नाही. पुन्हा माघारी आले. प्रभू रामचंद्राने म्हणले काय तिथं लंका नाही, सीता नाही. रामचंद्राने अंतरात्म्यातनं जाणून घेतलं. म्हणले तू गेला कुठं? लंका राहिली इथं तू 7 पट पुढे गेला म्हणले. तुझी शक्ती अचाट आहे, शक्तीचा वापर थोडा कमी कर म्हणले. लंका जिथं आहे तिथं जा. हनुमंतरायांनी पुन्हा उडी मारली आणि त्या ठिकाणी अशोक वाटिकेमध्ये असणारी ती राक्षस, त्या राक्षसीनी आणि त्या अशोक वनामध्ये सीतामाया बसलेली आहे. आणि बसलेली सीता असताना हनुमंतराय गुप्त स्वरूपामध्ये तिथं गेले. सीतामायेला असणारी ती मुद्रिका दाखवली. त्या झाडावरती बसून राम 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 शब्द. सीतामायेच्या अंगावर सर्रकन काटा आला. ह्या रावणाच्या राज्यामध्ये, या दुष्टाच्या राक्षसांच्या राज्यामध्ये राम म्हणणारा राम भक्त नवल आहे. त्यांनी वरून अंगठी फेकली. ती मुद्रिका पाहिली. सीतामायाला खून पटली की राम भक्त कोणतर आले. हनुमंतरायाने सूक्ष्म रूपाने त्या ठिकाणी दर्शन दिलं. आणि आता निरोप सगळा झाला. त्याच्यानंतर अगोदरच हे रागानं भडकलेलं होतं हनुमंतराय. त्यांनी त्या अशोकवनामध्ये असा उच्छाद मांडला. तिथं असणारे महाकाय वृक्ष राक्षसाच्या घराचे पत्रे उचकटले. तिथं असणारे सुंदर सुंदर वृक्ष उन्मळून फेकून दिले. त्या अशोक वनाची सुंदर असणाऱ्या नासाडी केली. आणि जेव्हा रावणाला कळालं एक वानर आले, त्या वानरानं सगळ्या लंकेमध्ये हाहाकार माजवलाय. आला म्हणले त्याला पकडून. त्या वानराला त्या हनुमंतरायाला आणलं. रावणानं आदेश दिला हे शिफ्टीमध्ये ह्याच्या जास्त ताकद आहे ना म्हणले ह्याची शिफ्टी जळवून टाका. सगळ्या लंकेतली कापडं गोळा केली तरी शिफ्टीला आंबायच लागली. सगळ्या घरातल्या वाकड्या गोधड्या गोळा केल्या, चादरी गोळ्या केल्या तरी शिफ्टी काय थांबना. अख्ख्या लंकेमधनं शिफ्टीने फेरी मारली परंतु शिफ्टी काय थांबाय तयार ना. म्हणले द्या पिटवून. आता पिटवून दिल्यानंतर हे म्हणलं आता माझी शिफ्टी जाळी ना, तुझी लंका जाळ्याशिवाय राहत नाही. करुणी लंके हा करुणी उड्डाण सगळी लंका जाळून टाकली. आणि जाळून परत ती नंतर जळलेली शिपटी त्या समुद्रामध्ये बुडवून टाकली. आणि ती थंड करून हनुमंतराय पुन्हा आले. प्रभू रामचंद्रांची भेट घेतली, सगळा वार्तालाप सांगितला. आणि त्या ठिकाणी घनघोर असं युद्ध झालं. त्या युद्धामध्ये प्रभू रामचंद्रांचे बंधू असणारे लक्ष्मणाला त्या ठिकाणी जो बाण लागला रावणाच्या सैनिकाकडून त्याच्यामुळे त्यांना मूर्छा आली. तेव्हा जी संजीवनी उटी आणायची होती ती आणण्यासाठी हनुमंतराय प्रत्यक्ष गेले. लाय संजीवन लखन जियाये श्री रघुपती हर्ष उरलाये. असे विद्यवान बलवान वीर्यवान असणारे हनुमंतराय. आणि या हनुमंतरायाचं जर आपण स्मरण केलं ना, ज्यांना ज्यांना भूतानी पछाडलंय ना तर त्यांनी नक्कीच हनुमंतरायाचं स्मरण करा. ज्यांना ज्यांना भूताटकी बिताटकी अंगात येते, कुठं काय होतंय, काय त्रास होतोय, त्या पिशाच्या योनीतले जर काय जीव त्रास देत असतील ना, काय नाही एकच करा, भूत पिशाच निकट नाही आवे, महावीर जम भक्तीला लागा. हनुमान चालिसेचा ग्रंथ स्वतः जवळ ठेवा. तुलसीदासजी सांगतात त्या हनुमंतरायाचं स्मरण जर केलं तर भूत पिशाच निकट नाही यावे. म्हणून करता हनुमंतरायाची भक्ती तुम्हाला प्राप्त झाली. अंजनी सूत, पवन सूत, केशरी नंदन, संकट हरण, संकट मोचक, महाबली, हनुमंतराय, मारुती, बजरंगबली, किती नावं घ्यावी. अशा विविध नामांना धारण करणारे महाबली, महापराक्रमी,
ब्रह्मचारी असणारे आणि जगामधले सर्वात मोठे योद्धे जर कोण असतील तर ते हनुमंतराय आहेत. म्हणून करतात त्या हनुमंतरायाचा आज जन्म. हा पिंड घारीने झडपिला, अंजनीने तो सेविला. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. तुम्हाला कथा माहीतच असेल, दशरथाच्या 3 पत्न्या होत्या, त्यांनी यज्ञ केला. धावतं सांगतो त्यांना, कारण ही कथा घेतल्याशिवाय माझं कीर्तन पूर्णतेला जाणार नाही. ते प्रसाद मिळाल्यानंतर त्या प्रसादाची 3 फळं कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयीला मिळाली. परंतु कैकडी ती दुष्ट असणारी, तिच्याकडून ते फळ उचललं गेलं आणि ते घारीनं झडपलं आणि ते फळ जंगलामध्ये नेलं. तिथं असणारी ती अंजनी माता, वानरीच्या रूपामध्ये असणारी, तिला ते फळ मिळालं आणि तिनं ते फळ प्राशन केल्यामुळं महाबली महापराक्रमी मनवे नव्हे, प्रभू रामचंद्राकडे जेवढी शक्ती होती तेवढीच शक्ती हनुमंतरायाकडे होती, कारण तो प्रसाद समान होता. असे महावीर महापराक्रमी भगवान हनुमंतराय आज या ठिकाणी जन्माला आले. म्हणून करता हनुमंतराय महाराज की, हनुमंतराय महाराज की. विठाला विठाला सीतेचं शोधन करून अयोध्येमध्ये सगळे आले आणि सभा भरल्यानंतर एकदा प्रत्येकाला काय ना काय गिफ्ट स्वरूपात प्रभू रामचंद्रांनी दिलं बरं का. कुठल्या वानराला काय दिलं, जांबवंताला दिलं, सुग्रीवाला दिलं, अंगदाला दिलं, सगळ्यांना दिलं. परंतु ते हनुमंतरायांनी काहीच घेतलं नाही. त्यांनी एक माळ फक्त घेतली. ती सीतामायानं मोत्याची माळ त्यांना दिली अर्पण म्हणून. आता हे हनुमंतराय कोपऱ्यात गेलं आणि ती माळ फोडत बसलं तोंडानं, कचा 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 मनी फोडत बसलं. सीतामाया म्हणली, बघा ती तुमचं सगळ्यात लाडका असणारं, हे काय आपण प्रत्येकाला मौल्यवान वस्तू दिले, त्याला मोत्याची माळ माझ्या गळ्यातली दिली आणि हे कोपऱ्यात जाऊन फोडत बसलंय. म्हणले त्याला अक्कल आहे का? म्हणले सीतामायाला नेलं, त्या ठिकाणी दाखवलं. म्हणले काय करतोस हनुमंता? हनुमंतराय म्हणले, मी ह्याच्यामध्ये राम आहे का शोधतो. ज्या ठिकाणी राम आहे तीच मला वस्तू प्रिय आहे. ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्र असते, प्रभू रामचंद्र आहेत, त्या ठिकाणी हनुमंतराय सुद्धा असतात. म्हणून करता आपल्या गावामध्ये हनुमंतरायाचं मंदिर आहे, तर त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र सुद्धा आहेत. विठाला विठाला म्हणून करता अशा हनुमंतरायाची, अशा संतांची सेवा तुम्हा आम्हाच्या सारख्या सर्वसामान्य जीवाला घडावी. म्हणून करता हित ते करावे, देवाचे चिंतन करून या मन एकविध. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. विठाला विठाला मला सांगा, ज्ञानोबारायापासून ते निळोबारायापर्यंत सकल संतांनी एकच सांगितलं, भगवंताची भक्ती करा, गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला, एकादशी व्रत करा, चांगलं बोला, चांगलं वागा, लबाड्या करू नका, दुसऱ्याविषयी वाईट विचार करू नका, संतांची सेवा करा. आणि हे करत करत असताना एक दिवशी हा देह जाणार आहे, परमगती प्राप्त करा. वाईट काय सांगितलंय का? एकही वाईट सांगितलं नाही. परंतु हा जीव संसाराच्या वेड्यामध्ये अडकल्यामुळं त्या जीवाला आपल्या परमगतीचं कल्याण किंवा ते वर्म समजत नाही. वर्म किती आहे? छोटं आहे की भगवंताची भक्ती करावी, त्या भक्तीमधून आपल्या जीवाची गती करावी. परंतु हे वर्म समजला नसल्यामुळं जो घोटाळा झाला, त्या वर्माचा एक दृष्टांत सांगतो आणि सेवेला पूर्ण राम देतो. विठाला तुमच्या कोकणामध्ये धोंड्याचा महिना आहे का? धोंड्याचाच म्हणतात का तुमच्याकडं? कोणता? अधिक मास. त्याला आपल्या गावठी भाषेत धोंडा महिना आला म्हणतात. ती कशासाठी धोंडा म्हणतात मला माहित नाही. त्याला अजून एक परमार्थिक भाषेमध्ये पुरुषोत्तम मास म्हणतात. बरोबर का जोरकर महाराज? पुरुषोत्तम मास, धोंडा महिना किंवा अधिक महिना हा दर 3 वर्षांना आपल्या हिंदू कालगणनेनुसार येतो. त्या वर्षी आपल्या कॅलेंडरमध्ये 13 महिने असतात. तो धोंडा महिना आला म्हणजे जावयाला सुगीचे दिवस येतात. जावयाला सासरवाडीतनं काय गिफ्ट मिळेल हे सांगता येत नाही. नवीन जर पहिला जावाई असला, पहिलाच धोंडा जर असला, तर जावाई स्वर्गातच असतो.
असंच लग्न झालं होतं. गावातल्या सावकाराचा जावाई होता. सावकारानं त्याला पहिल्या धोंडादानासाठी बोलवलं. सासूबाई म्हणले, जावाई बापू, सावकाराचा जावाई आहे, बेत कच्चा करणार नाही, तुम्ही सांगाल ते हजर करते. म्हणले, काय फक्त पाहिजे सांगा. हा, सगळा सागर संगीत थाट, तुम्हाला काय आवडतंय फक्त सांगा म्हणला. जावाई म्हणला, मला काय नाही, मला लहानपणापासून आमच्या घरात म्हशीलही असल्यामुळे आई बासुंदी करायची, बासुंदी खायची सवय म्हणून सासूबाई फक्त बासुंदी करा म्हणला. पण अशी करा, घटमुट करायची म्हणला, पाणी बिनी मिक्स करायचं नाही, तसले लाबाडी करायची नाही. सासूबाई म्हणली, करते, तुम्हाला काय करायचं आहे बघा. सासूबाईनं लगेच नोकरांना आदेश दिला. त्या गोट्यात असणाऱ्या म्हशी 5, 25, 20 लिटर दूध काढलं. एवढं हँडेलमचं जर्मनचं पातेलं भरलं. आता जावायनं सांगितलंय म्हणजे सासूबाईची पळताभुई थोडी झाली हो. जावाई म्हणलं की त्या सासूबाईच्या चेहऱ्यावर असा आनंद येतो. ते कशामुळे येतो काय मला माहीत नाही, परंतु लय जावायाचं कोड कौतुक करायला सासूबाईच बरं का. त्या सासूबाईनं त्या जावयाच्या हट्टापोटी तिथं चूल मांडली, लाकडं घातली आणि ते दूध आठवायला सुरुवात केली. बासुंदी करायला दूध आठवावं लागतं का नाही? तुम्ही सगळे बासुंदी करणारेतले आहेत. दूध आठवायला सुरुवात केली. त्या दुधामध्ये काय काय टाकलं विचारता, आपण काय कुठंतरी एवढी इलायची टाकतो, एवढी साखर टाकतो, सुंठ टाकतो, खालाच बासुंदी. सावकाराची ती होती बायको, सावकाराचा जावाई होता. सुंठ काय, जायफळ काय, विलायची काय, बदाम काय, काजू काय, पिस्ता काय, गांजा काय, मनुका. गांजा कोण म्हणलं? गांजा बिंजा नाही. काजू, बदाम, पिस्ता, मनुका, मावा, गुलकंद, जायफळ, सुंठ सगळं काही टाकलं आणि ती बासुंदी घोटायला सुरुवात केली. जावयाला सुद्धा बरं वाटलं. म्हणले, सासूबाई केवढा लाड करते माझा, सुंदर बासुंदी करते. गमगमाट सुटला. परंतु एक घोटाळा असा झाला होता, नेमकं त्या गावामध्ये आली होती सर्दीची साथ आणि त्या सर्दीच्या साथीनं धरलं होतं सासूबाईला, जाम केलं होतं. सासूबाईची दोन्ही नाकं जाम होती, फेट, श्वास सुद्धा जायला जागा नाही. सासूबाईचं सकाळपासून तोंडानं श्वास घेत होती, नाकातनं जागाच नव्हती, कारण तिथले दोन्ही बुगदे जाम झालेले होते. सासूबाईला जाम धरलं होतं. परंतु आता जावायच्या हट्टापोटी जावायला खुश करायचं आहे म्हणून तिनं बासुंदी घोटायला सुरुवात केली. परंतु खालनं भट्टीचा जाळ कमी पडायला लागला. कमी पडला म्हणून ती खाली वाकली. त्यातली लाकडं चांगली अशी, आता आपल्या गावात चुल्या आहेत ना, चुल्या आहेत का ना इकडं? हां, तुम्हाला ते लाकडाचा जाळाचा चांगला अनुभव आहे. तिनं आर चांगला पेटावा म्हणून, तुमच्याकडे निखारा म्हणतात त्याला, आमच्याकडे आर म्हणतात, तो आर चांगला तापाव म्हणून तिने एवढी फुकारी काढली आणि ती फुकारी काढून वाकून तिच्या ध्यानातच नाही सर्दी आली. फुकारीनं फुकल्यामुळं तिथलं वातावरण झालं व्हायबल झाल्यामुळं तिथं झाला जी अवस्था होती ती अशी लवचिक झाली. तिनं पुन्हा एकदा फुकन फुकलं, पुन्हा तर ते जास्तच हल्लं. आता त्यात भर अजून अशी पडली, तिनं ती बासुंदी घोटायला गेली. घोटायला गेल्यानंतर ते दूध वापाळलेलं होतं, गरम झालं होतं, त्याच्या वाफा निघत होत्या आणि त्या वाफा डायरेक्ट तिच्या नाकात गेल्या. आता तुम्ही सगळे सायन्स शिकलेले आहेत. स्थायू पदार्थाला उष्णता लागल्यानंतर स्थायू पदार्थाचं रूपांतर कशात होतं? द्रव पदार्थात. स्थायू पदार्थाला उष्णता लागल्यानंतर त्या स्थायू पदार्थाचं रूपांतर द्रव पदार्थात झालं आणि तो द्रव पदार्थ हळूहळू खाली यायला लागला. कुठला सांगण्याची गरज आहे का? नाकातला. सासूबाईच्या ध्यानात आलं काहीतरी गडबड झाली आणि तिनं फुर्रकन पुन्हा एकदा जोरात ओढलं. बरी एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं. त्या वापा जशा वर जायच्या ती पुन्हा फुकारीनं फुकायची, पुन्हा घोटायची, पुन्हा वापा जायच्या. ते मटेरियल एकदम लूज झालं आणि लूज होऊन ते नाकाच्या तिथपर्यंत आलं. दोन्ही पाईपलाईनी जाम झालेल्या मोकळ्या झाल्या. मोकळ्या झाल्यावर तिच्या लक्षात आलं आता हे काय मला कंट्रोल होईना म्हणून तिनं पुन्हा एकदा ओढलं बरं का, पुन्हा ओढलं. परंतु आता ते झालं होतं ढिलं झाल्यामुळं तिला त्याचा काय सेन्स समजेना. ते कुठपर्यंत आले, काय होतं हे तिला समजेना. तुम्ही प्रयोग करून बघा. पुन्हा ती बासुंदी घोटायला वाकली, परंतु वाकल्यानंतर आत्तापर्यंत ते कंट्रोलमध्ये होतं, ते कंट्रोलच्या बाहेर नाकाच्या पुढं आलं. नाकाच्या पुढं वाटावर आल्यानंतर हिथं बसलेले कुणी ओढून दाखवा, तुम्हाला 1 लाख रुपये देतो. एकदा ते आउट ऑफ कंट्रोल बाउंड्रीच्या बाहेर गेलं, कुणाच्या बापाला वर जात नाही.
जोपर्यंत ते नागपुडीमध्ये आहे तोपर्यंत वर जातं. नागपुडीच्या खाली गेल्यावर तुम्ही 100 हॉर्सपॉवरची मोटर लावा, वर जात नाही. सासूबाईने विचार सोडून दिला, आता काय व्हायचं ती होती म्हणून मुडद्याचं काय की त्या सासूबाईनं फुर्रकन वाढलेला आवाज यायचा. सासूबाईनं पडून अनर्थ होणे म्हणून 4-5 वेळा फुर वाजवलं होतं. ती वाजतं का नाही फुरफुर सर्दी झाल्यावर. तिनं तसाच लावलेला पदर असं केलेलं हे सगळं त्याला आठवायचं. त्यानं धरला कोपरा, सगळं अन्न वाढलं, पंचपक्वान्नाचं थाट, बासुंदीचा मोठा लट पितळाचा वाडगा जावाया पुढं ठेवलाय. मग जावाई काय बासुंदीकडे बघाय तयार. सरपंचानं 5 वाडगा हाणलं, पोलीस पाटलानं 4 वाडगा हाणलं. मामा मामी पाहुणे रावळे कोण वडते बासुंदी, कोण म्हणते आण बासुंदी आण बासुंदी. आणि जसं जशी ही बासुंदी प्यायची तसं तसं ह्याला मळमळायचं आत. बासुंदीचा फुरका कोणी मारला ह्याला व्हायचं का ते ह्याला त्या 2 पाईपलाईनी आठवायच्या. ह्याला काय बासुंदीकडे बघणं सुद्धा होईना. पण सासूबाई चाणाक्षी होती. सासूबाईने हरलं म्हणली इकडं 5-5 वाडगं संपले तर पण हे काय बघायला तयार नाही म्हणली बासुंदी. जावयापाशी गेली म्हणजे जावया बापू बासुंदी पॅकी. जावयानं नुसतंच बघितलं रागानं तिच्याकडे. त्याला काय बोलता बी येईना, तोंड दाबून बोक्याचा मार. आता काय करावं, आता काय करावं. जावाई सासरा आला, मेवना आला. सासूबाई म्हणली जावया बापू बासुंदी खावा, काय चुकलं असलं तर क्षमा करा, पहिला दोंड्याचा महिना आहे, काय चुकलं असलं तर माफ करा, 1 तोळ्याची अंगठी देती पण बासुंदी पिया, एक तरी फुरका मारा म्हणली, मान तरी करा. जावाई काय बासुंदीकडे बघायला तयार नाही, काहीच ऐकाय तयार नाही. सोन्याच्या अंगठ्या दिल्या, 5 बोटात 5 घातल्या, पण जावाई काय बोलाय बी तयार नाही, अंगठीकडे बी बघून बघायला तयार नाही. सासूबाई म्हणली मी मेवण्याला तू धर इकडच्या दांडाला, सासऱ्याला म्हणली तुम्ही धरा इकडच्या दांड्याला. आणि तिनं वाडगा त्या जावायच्या तोंडा पुढं निघाला. किती यातना झाला असतेला त्या जावायला. जावाई म्हणला सासूबाई विष पितो पण बासुंदी नका देऊ म्हणा, विष पितो पण बासुंदी नका देऊ. एवढ्या यातना त्या जावायला झाल्या. जावाई भरल्या ताटावरनं बासुंदीचा वाडगा फेकला, निघून गेला. दृष्टांताचा विनोदाचा भाग सोडून द्या. बासुंदीमध्ये जे पडलं होतं ते कुणाला माहित होतं, म्हणून जावयानं बासुंदीकडे डुकून सुद्धा बघितलं. पण ज्यांना माहीत नाही त्यांनी 5-5, 10-10 वाडगं हाणलं, पोटावर हात फिरवीत खुश होत गेली. परंतु त्यात काय पडलं ते त्यांना माहीत नव्हतं. त्याचं वर्म जावायला माहीत होतं. तसं आपल्या संसारामध्ये सुद्धा जसा त्या बासुंदीमध्ये नाशिवंत पदार्थ पडल्यामुळं बासुंदी नाशिवंत झाली, ती खाण्यायोग्य ठरली नाही, तसं तुमच्या आमच्या जीवनामध्ये सुद्धा अनेक नाशिवंत गोष्टी आहेत ज्याच्या आपण पाठीशी लागलोय. त्या नाशिवंत गोष्टी आपला अनर्थ करणार आहेत, आपल्याला दुर्गतीला नेणार आहेत आणि आपलं सर्व प्रकारे हानी होणार आहे. हे माहीत असल्यामुळं त्या नाशिवंत पदार्थाशा आपण लागू नये पाठीशी. तुका म्हणे कारे नाशिवंतासाठी देवा सवे आटी पाडितोची. या नाशिवंत पदार्थाशा, हा नाशिवंत देह, नाशिवंत असणारं हे विश्व, नाशिवंत असणारा समाज, व्यक्ती, साधन, संपत्ती, हे सगळं नाशिवंत आहे, एक दिवशी सोडून जायचं आहे. म्हणून करता या नाशिवंत पदार्थाच्या पाठीशी न लागता अविनाशी असणारं परमात्म तत्व, त्याची सेवा करा आणि त्याच्या सेवेतून परमकल्याण करा. आणि हे परमकल्याणाचं सूत्र, लाभाचं सूत्र तुकोबाराय म्हणतात. तुका म्हणे लाभ हो येतो व्यापार, करा काय फार शिकवावे, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा ज्ञानेश्वर. उपदेश नका करू नाशा आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध कर. हित दे करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. असो, किती वाजले? 11:15 झाले का? 11:30. आता काय करणार, अभंग संपल्याशिवाय, चिंतन मांडल्याशिवाय. तुम्ही सुरू करायला 9:30 वाजले, त्यामुळे बरोबर 11:30 2 तासाचं कीर्तन हनुमंतरायाच्या चरणावर सेवा सादर करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही सर्व श्रोते सज्जन मायबाप माना टाकलेल्या सूर्यफुलासारखं नव्हते तर गुलाबाच्या फुलाप्रमाणे टवटवीत असल्यामुळे माझी सेवा झाली. तुमच्यावर स्वतःसाठी टाळ्या वाजवा एकदा.
तुम्ही तरी या कीर्तनाच्या मंडपात 2 तास बसणं आणि आमचं कीर्तन ऐकणं सोपं राहिलंय का महाराज या कलियुगामध्ये? म्हणून करता तुम्ही महेशाची मूर्ती, तुम्ही प्रभू महेशाची मूर्ती आहात. सुंदर असं नियोजन आहे. लाइटिंग बघूनच मला वाटलं गावची यात्रा आहे का कायला गावात लग्न बिग्न आहे का काय. असं सुंदर असं नियोजन दैदिप्यमान सोहळा आहे. आणि या ठिकाणी हनुमंतरायाच्या सेवेकरता मला येण्याचा योग आला. माझं परम भाग्य समजतो. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय, तेथून या नुठो माता मरणा वाचुनी सर्वता. होई बळकट माझ्या मना तू रेदीट, तुका आला लोटांगणी भक्ती भाग्या झाली धनी. या ठिकाणी गायनाची सुंदर अशी साथ दिलेले आमचे परम मार्गदर्शक जोरकर महाराज यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. आपल्या भागचं वैभव आणि ज्यांच्या कृपा आशीर्वादामधून आपल्या पद्मनाभ संप्रदायाचे आद्य या ठिकाणचे मार्गदर्शक श्री गुरु असणारे श्री गुरु वाडीकर बाप्पा यांच्या चरणावर दंडवत घालतो. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. आपल्या कोकणामधल्या या रोहा, सुधागड, महाड, माणगाव, मुंबई, ठाणे, सातारा आदी ठिकाणी पसरलेला हा परमार्थिक वारकरी संप्रदायाचाच भाग असणारा पद्मनाभ संप्रदाय आणि त्या संप्रदायाचे मुख्य प्रणेते असणारे, त्यांचं नाव काय, वैतागवाडीला जन्म झालेले बाबा अमृतनाथ स्वामी. त्यांच्या गावामध्ये सुद्धा कीर्तनाचा योग आला. ते अमृतनाथ स्वामी त्या वाडवडिलांनी, त्या ज्येष्ठ सद्गुरूंनी मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते. त्यांच्या पायावरती असणारी त्यांनी जी घालून दिलेली पायवाट आहे त्याच्यावरती आपला परिसर मार्गक्रमण करत आहे. तुम्ही सगळे भाग्यवान आहात. आणि ही सेवा ज्यांच्या प्रेमामुळे आली ते आमचे आजचे प्रवचनकार बबन महाराज कडू. त्यांचं गाव कुठलं? आंबेहोली जवळच आहे ना, आपल्या पंचक्रोशीतलेच आहेत. आज त्यांच्या दर्शनाचा योग होता. मला ते थांबतो म्हणले होते, परंतु काही अपरिहार्य कारणास्तव ते गेले. त्यांच्याही चरणावर नतमस्तक होतो. आमचे वाडीकर यूट्यूब चॅनलचे महाराष्ट्रावर प्रसिद्ध असणारा जो चॅनल आहे त्याचे सर्व दिनेश महाराज यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. आपल्या सर्वांचे मार्गदर्शक असणारे श्री गुरुवर्य वाडीकर बाप्पा यांचे चिरंजीव असणारे, कीर्तनकार असणारे आणि आमचे परम मार्गदर्शक, त्यांचा चॅनल त्यांनी महाराष्ट्रभर प्रसिद्ध केला आहे. कीर्तनाच्या माध्यमातून चांगल्या सेवा त्या प्रसारित करत असतात. त्यांच्या चॅनलचं देखील चांगलं भरभराट त्यांची हो अशी या ठिकाणी प्रार्थना करतो. माझ्या संस्थेची विद्यार्थिनी राधाताई हिच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. सुंदर गायन, सुंदर आवाज, दिसायला सुद्धा सुंदर. ही राधा आणि ती राधिका, ही राधा आणि ती राधिका, तिच्यासाठी सुद्धा एकदा टाळ्या वाजवा. दोन्ही मुली कीर्तनकार आहेत, गायक आहेत. मी पंढरपूरचा असलो तरी राहायला भोरला आहे. आणि नामदेव जनाबाई संत सेवा नावाची माझी छोटीशी संस्था आहे. त्या ठिकाणी या अशा 20-25 विद्यार्थ्यांना मोफत 1 रुपयाही फी न घेता फडकरी पद्धतीचं वारकरी परंपरेचं शिक्षण, पकवाज, गायन, कीर्तन, श्रीमद भगवद्गीता, नामचिंतन अशा प्रकारचं शिक्षण, हरिपाठ असेल, भजन असेल देण्याचा प्रयत्न करत आहे. आणि हे विद्यार्थी त्या ठिकाणी तयार होत आहेत. सिद्धेश माझा पकवाजाचा विद्यार्थी, त्याच्यासाठी सुद्धा एकदा टाळ्या वाजवा. आणि आपल्याच गावचे असणारे पकवाजे नाव काय महाराज? शुभम मानकर. शुभम शुभम मानकरच महाराजांसाठी टाळ्या वाजवा. आपल्या गावचं जो वैभव आहे महाराज, न घाबरता डाव्या हातामध्ये अवसाना ना तुमच्या. मी पण पकवाजाच आहे. कशामध्ये अवसाना ना? डाव्या हात. पकवाज हे मर्दानी वाद्य आहे, भगवान शंकराचं वाद्य आहे. तुमचं वाद्य वाजल्यानंतर हित उभारणाऱ्याला तर नाचू वाटलंच पाहिजे, पण मागचा सुद्धा त्याचा रक्त सळसळलं पाहिजे. अशी पकवाजामध्ये ताकद साधना करून तुम्ही दोघंही आणा. तुम्ही विद्यार्थी दशेत आहेत. भगवान परमात्मा तुम्हाला बळ देऊ अशी विनंती करतो. आणि या ठिकाणी ज्यांच्यासोबत माझा गेले 1 महिना संपर्क चालू आहे ते आमचे मोहन काका धापेकर. कुठं आहेत ते? आहेत का? मोहन काका दापेकर यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. कारण त्यांनी गेले 1 महिना माझ्या संपर्कात आहेत. महाराज वेळेवर यायचं आहे, सुंदर कार्यक्रम आहे, कीर्तनाला या, सुंदर कीर्तन करा. त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. आणि या बंगल्याचे मालक असणारे आमचे जाधव महाराज यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. आपल्या गावचं ज्येष्ठ व्यक्तिमत्व, बुजुर्ग व्यक्तिमत्व, सगळ्या गावांना सोबत घेऊन जाणारं, जसं रेल्वेचं इंजिन असतं तसं हे इंजिन सगळ्यांना घेऊन जावं आणि सर्वांना एकत्र घेऊन हे काम करणारं आमचं जाधव महाराज. आमची माफ करा, कदम. नाव काय बाबा तुमचं? नथुराम कदम.
नथुराम बाबा कदम तुमच्या चरणावर सुद्धा नतमस्तक होतो. तुमच्या हातून सुद्धा परमात्मा अशी सेवा करून घेऊ. तुमचा बंगला सुंदर आहे, तुम्ही सुंदर आहात, तुमचं सगळं घर सुंदर आहे. मला त्या ठिकाणी राहायची सोय, थांबायची सोय केली, आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांची सोय केली. तुमच्या चरणाला पुन्हा एकदा दंडवत घालतो. तुमच्या आयुष्यामध्ये सर्वांच्या हनुमंतरायाची सेवा प्राप्त हो अशी या ठिकाणी प्रार्थना करतो. विनेकरी बाबा वय वर्षे 75, परंतु हे सगळ्या तरुण आहेत आज कीर्तनामध्ये. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. या बाबांसाठी एकदा टाळ्या वाजवा. आमचे आपल्याच गावचे आहेत ना, आमचे पीटी मास्तर बाबा, यांच्यासाठी सुद्धा एकदा टाळ्या वाजवा. सुंदर गायन आहे, आवाज गोड आहे. पीटीची साथ दिली तुम्ही, थोडं गायनाला जरी असता तरी सुद्धा अजून खूप मजा आली असते. असो, जोरकर बाबा या ठिकाणी माझ्यासाठी शब्दाला मान देऊन आळंदीच्या क्षेत्रामध्ये निवास करत असणारे, ते सुद्धा माझ्यावरती प्रेम आहे हरिओमच्या निमित्तानं. ते सुद्धा मला सतत मार्गदर्शन असतं. बाबा तुम्ही कधीतरी भोरला या अशी तुमच्या चरणावर विनंती करतो. आपण सर्व मंडळी ग्रामस्थ आहात, तुमच्या सर्वांची नावं माहीत नाहीत तरी सुद्धा तुम्ही मला प्रेम दिलं, त्या प्रेमाची पावती मी कशा पद्धतीनं देऊ? काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई, ठेवीता हा पायी जीव थोडा. वेळ खूप झालेला आहे. सर्वांच्या चरणावर पुन्हा एकदा नतमस्तक होतो. सेवेला पूर्ण राम नामदेव.